ओम साईराम, तुमचे माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तर आजचा व्हिडिओ एका सुंदर आणि आपल्या गार्डनमधल्या एका महत्त्वाच्या झाडावर आहे। तर त्या झाडाचे नाव आहे चांदणी। या झाडाचे फूल एकदम चांदणीसारखे दिसते, म्हणून कदाचित या झाडाला चांदणी नाव असे पडले आहेत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। हे प्लांट मी आत्ताच नर्सरीतून आणले आहेत। मी आज हे प्लांट कुंडीत लावणार आहे। तर हे झाड लावण्यासाठी मी 60% माती, 20% कोकोपीट, 10% शेणखत व 10% वाळू घेतलेली आहे। हे झाड लावण्याआधी आपण त्याची मुळे थोडीशी मोकळी करून घ्यायची आहे, की ज्यामुळे मुळे वाढण्यासाठी मदत होते। आणि जेव्हा आपण हे झाड पावसाळ्यात लावतो किंवा पावसाळ्यातून नर्सरीतून आणतो, त्यावेळेस या आणलेल्या प्लांटवर गोगलगाई किंवा इतर कीटकांचा प्रादुर्भाव झालेला असतो। तर ते लावताना आपण व्यवस्थित बघून घ्यायचे, किंवा असेल गोगलगाय वगैरे तर ते आपण काढून टाकायची। चांदणीच्या झाडाला चांगले ग्रो करण्यासाठी भरपूर प्रकाशाची आवश्यकता असते, त्यामुळे ते शक्यतो 6 ते 8 तासाचा सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी ठेवा। आता पावसाचे दिवस आहेत, त्यामुळे तुम्ही पावसाचे पाणी कुंडीत साचणार नाही याची काळजी घ्या। पण पावसाचे पाणी झाडाला थोडेफार मिळतही राहील, हे बघा। कारण पावसाच्या पाण्यामुळे आपले प्लांट एकदम छान होतात किंवा हिरवीगार होतात, भरपूर फुले देतात। तर या रोपाला जास्त खताची आवश्यकता नसते। तुम्ही महिन्यातून एकदा खत देऊ शकता। याला तुम्ही सेंद्रिय खत देऊ शकता किंवा शेणखतही देऊ शकता। या रोपाची नियमित छाटणी करावी, जेणेकरून रोपाला नवीन फांद्या येतात व जास्त फुले येतील। या रोपाला जर तुम्ही गोल आकारात छाटणी केली तर हे एकदम बोन्साई झाल्यासारखे छान गोल आकारात शेप तयार होतो आणि सुंदरही दिसते। या रोपावर मिलीबगचा प्रभाव खूप पटकन होतो, त्यामुळे तुम्ही नीमखली किंवा कीटकनाशकाचा उपयोग करू शकता। जर तुम्हाला कीटकनाशक वापरायचे नसेल तर तुम्ही नीम ऑइलचाही स्प्रे करू शकता। तेवढी या प्लांटसाठी काळजी घ्यायची गरज आहे। तुम्ही पाहू शकता की हे माझे झाड किती सुंदर दिसते आहेत। तर या प्लांटवर छोटे छोटे आकाराची फुले येतात आणि यामध्ये एक मोठ्या चांदणीचा पण प्रकार आहे। त्या चांदणीचे रोप हे खूप उंच वाढते आणि उंचही होते, त्यामुळे त्याला आपण बऱ्यापैकी कुंडीत लावू शकत नाही। तर त्याला आपण मोकळ्या जागेत लावले तर ते भरपूर असे मोठे होते, पण याला मिनी चांदणी असे म्हणतात। आणि हे रोप छोटे होते, जसजसे तुम्ही छाटणी करून आकार द्याल तसतसे हे रोप खूप सुंदर किंवा छान दिसते, त्यामुळे तुम्ही याला कुंडीत लावू शकता। कुंडी याची 10 इंच इतकी घ्या, म्हणजे आपल्या झाडाची जी मुळे आहेत ती सुंदर पसरायला भरपूर जागा मिळेल। चला, तर मग तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा आणि एखादी कमेंट करा।